मित्रांनो, नीलफटके ब्लॉग मध्ये तुमचा सर्वांचा स्वागत आहे। आज बरेच दिवसातून ब्लॉग बनवतोय आणि ब्लॉग न बनवण्याचं कारण म्हणजे मागची गँग आहे। ये नाही गँग इथे गोंगाट भर असतं बरेच वेळे बघा काय आहे काय माहिती। ही आमच्या मॅचची तिकीट आहेत तर आम्ही सगळं चाललो मॅच बघायला आणि मॅचची तिकीट आहे अमर बालेगार कोण कोण आहे रे खेळायला? सचिन तेंडुलकर सिनियर प्लेयर आपले सगळे आम्ही चाललोय DY पाटील स्टेडियम मध्ये मॅच बघायला। अरे पॉली काय बोलता तू? दोन्ही ऑलिंडर आहे तशी। सचिन तेंडुलकर खेळणार, झहीर खान खेळणार आहे आपला आणि वीरेंद्र सेहवाग आणि दोन्ही ऑलिंडर। रमेश तेंडुलकर खेळणार आहे। बघू आता याच्या म्हणण्याप्रमाणे काय आहे का नाही तिथं गेल्यावर समजेल आपल्याला। त्याआधी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा बघ। आणि ड्रायव्हिंग करणारा माणूस बघा, ड्रायव्हर फिक्स आमचा, गाडी पण फिक्स, ड्रायव्हर पण फिक्स, पैसा खपवणार पण फिक्स। आता आम्ही पोहोचलो स्टेडियमच्या बाहेर ना, गाडी पार्किंग करता मर्सिडीज आमची। हे बघा हे आमचं साथीदार इकडं तिकडं आणि किती लांब बघा गाडी पार्किंग केलं तुम्हाला काय सांगू शकत नाही। 1 किलोमीटरचे जास्तच मला वाटतं। आता तुम्हाला दाखवतो आम्ही जाता आता कसं चालत चालत जात आहोत। हे बघा मर्सिडीज कुठली गाडी? फॉर्मॅटिक ना, फॉर्मॅटिक एवढं जण आले, 7 जण आले। मर्सिडीज फॉर्मॅटिक किती 7 सीटर। आता आमच्या भाईने एकदम गाडी पार्क केली एकदम डेंजर बघा सगळे का बरोबर आहे। तू उतार फक्त बरोबर बघा। आणि आमच्या भाईचा बॅनर टाकल्यावरती त्यांनी झुमिंग नाही करू शकत पण तुम्हाला दाखवू शकत नाही। मॅच आहे 7ची वाजता आम्हाला 8:30 मॅच बहुतेक चालू झाले असेल। आता बघू तिथं गेल्यावर बघा। आता पोहोचलो आम्ही स्टेडियमच्या बाहेर ना बघा। टी-शर्ट हे आमरला टी-शर्ट घ्यायचे आहेत। बार तू टी-शर्ट घ्यायची का? टी-शर्ट घ्यायची का? हे बघा टी-शर्ट आणि आता यांना टी-शर्ट घ्यायचे आहेत। लय डेंजर खेळतो ना हे दोघं, एक A टीमचा एक B टीमचा, हे दोन्ही प्लेयर वेगवेगळ्या टीमचे आहेत। हे बघा 200 विराट कोहली तेंदुलकर 200 रुपये टी-शर्ट ले लो ले लो ले लो ले लो। मला माहिती आहे काय घेणार नाही, चला आपण पुढे जाऊया। हे फक्त प्राइस विचारणारी माणसं आहे ती बघा। नंबर 4-5 साठी इथनं जायचं आहे पुढं आणि आमचा गेट नंबर आहे 5 तिकिटाचा। निस्ता टी-शर्ट बघेल, निस्ता टी-शर्ट बघ घ्या तर आता भोंगा घेतो, आता भोंगा घेणार येऊ। आणि गेट नंबर 5 वर आम्ही पोहोचलोय बघा। चेकिंग करायला माणूस आणि सगळ्यांची आमची एंट्री झालेली आहे बघा। यो भोंगा बिंगा घेऊन तिकीटच नाही आमच्याकडं, काय प्रॉब्लेम आहे का? चौघांची तिकीट आहेत, 4 आहेत तिकीट पण आहेत आमच्याकडं 4 बघा। 500 असं चाललंय आम्ही सगळं। काय गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे आणि पाला संघाला लेट आलेला आहे आज। स्टेडियम भरलेला इथं। मॅच एकदम भारी वरती आल्यावर बघायला मजा येईल फक्त मॅच बघायला। आणि जवळजवळ 15 ओव्हर झालेले आहेत, 15 ओव्हर झाले तेव्हा पोहोचलो आम्ही। आता मस्तपैकी आम्हाला बसायला जागा पण भेटले चौघाला बघा बसले आणि बाहेरही चौका मारला। डेंजर घेतो
गँग आमची शेड बघा आता बदले शेडची मजा आहे. आणि आता लास्टवर आहे. लास्टवर मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. With the bowler run-up, everyone here at Navi Mumbai. DY Patil South Wilkin. Let's do this with the bowler run-up. फर्स्ट इनिंग्स के सिर्फ 2 बॉल. And England Masters finish off the innings in style with the लास्ट बॉलला बॉल मारलेले 132 विन आहे. 132 झाले आहेत. 133 विन आहे स्कोरला. नेक्स्ट मिनिंग आता आपलीच आहे. इंडिया सचिन तेंडुलकर. भाई बघा आमचं भाई बघा आखी भाई हे भाई आधी बारीक पर्यंत खेळला घेतले. अमर भालेकर यांच्यामुळे झालेला हा प्रोत्साहन. आणि हे आलेले मॅच बघायला यांचा चेहरा पाहू शकता लाईव्ह दृश्यामध्ये. आणि या इथं आमचे पॉलिश शर्ट भगत ज्यांनी ठाणा डंकवला. आणि या इथे आमचे काका जे नेरुलवरला बिलॉंग करतात आणि त्यांच्या सोबतीला पप्पे चट मालकर. आणि हा पाहू शकता आमचे फॅन फॉलोविंग जे DY पाटीलला खचाखच भरलेले. आणि दादू शट मालकर हे मालकरी मैदानामध्ये. काका तुम्हाला काय वाटतं या इथं आल्याबद्दल? चांगलं वाटतंय काका. मग कसं आज सचिन तेंडुलकर खेळणार का नाही? वातावरण टाईट करणार का नाही काका? वातावरण एकदम टाईट करणार. आणि युवराज सिंग 6 बॉलामध्ये 6 षटकार घालणार का नाही? 6 षटकार आता तरी नाही माझा. काकांच्या मनामध्ये थोडेफार शंका आहेत. आणि आपण वळूया पप्पू शट मालकर यांच्याकडे. पप्पू शट काय बोलाल याबद्दल? काय ना खूपच चांगला नजारा आणि बारका पिल्लू पण मैदानामध्ये जो धुमाकूळ घालतोय. सूरज बंद झाला. सूरज बंद झाला. आता आपला भाई येणार आहे ओपनिंगला. पाहायला बरं आता असा काम करशील त्याचा घाम निघला पाहिजे.
by Diva Sachin. Sachin. आता पहिली ओव्हर झालेली आहे. पहिल्या ओव्हरला 13 रन झालेले आहेत. आणि भाई आज मला वाटतं 50 करणार आहे. भाईची बॅटिंग लागलेली आहे. आणि 50 झालेले आहेत. त्याच्यानंतर 50 गेली भाई जास्तांनी. बघा आमचे वर्कर कामगार बघा आमचे. हे बघा कसं गप बसले आहेत त्यासारखं. म्हणजे हे जसं आहे तसं नाही पण. आणि इंडिया विन झालेली आहे. आता 12 ओव्हरला जिंकवली मॅच होती. आणि 8 ओव्हर त्यांच्या अंगावर ठेवल्या. जास्त खाली झाला आता. हे आले फोटोशूटला बघा. हे फोटोशूट अवकाळीचं आले ना त्याच्यामुळे फोटो तर पक्का काढून गेला डिसेंबर बघा. आणि आता आमची इथं प्रॅक्टिस मॅच आहे. प्रॅक्टिस करणार आम्ही हे गेल्यानंतर. आता कोण जितेगा? जीत गया ना. जीत गया ना. आणि आता मॅच आमची जिंकली आणि एकदम खुशी आमची उठली पाहिजे आमची. हे बघा तर इथे इंडिया मॅच विन झाली आहे आणि प्रेक्षकांचं चालू आहे इथे मनोरंजन. खूप फोटोशूट आणि आमचे पप्पू मालकर रेकॉर्ड ब्रेक केलेला पालेगुर्दा टीमला यांनीच फ्युचर घडवलं. मालकर आणि पूर्वज शेठ बघात. बाबू काय वाटतं तुम्हाला? काय आनंद कसं वाटलं तुम्हाला ही मॅच जिंकून? खूपच चांगलं स्वप्न होतं या ग्राउंडवर यायचं. आणि फर्स्ट टाइम या इथे आल्याच्या नंतर तुम्हाला कसं वाटलं या ग्राउंडचा नजारा? आणि तशी आम्हाला या ग्राउंडवर खेळायला एंट्री भेटलेली आहे. आणि पुढच्या वर्षी रतनबुवामध्ये अमर भालेकर यांनी पालेगुर्दा टीमला फिक्स केलेला आहे. तर धन्यवाद. आता आम्ही एकदम खाली आलो ग्राउंड बघायला. बघा ग्राउंड एकदम सगळं खाली झालं. तेव्हा आम्हाला इथे यायला भेटला. प्लेयर बिअर सगळे गेलं जेवायला. त्यांना भूक लागलेली. आणि आता स्टेडियम खाली होतं ना बघा. गर्दी बरी. हे बघा ही सॉंग ही नुसती भटाकलेली सॉंग आहे ती. ही काय करते ही अशी याची तारा असं परत गेली. मला वाटतं ही माणसं जर चुकली तर परत भेटणार नाही. एवढी गर्दी आमची मागं पण बघा. जर हे चुकलं तर पारं बिरस काय भेटणार नाही. गावचाच लागेल. मॅपो गावचाच लागेल याला. हे तसं काही भेटणार नाही. आता गाडी पण माहीत नाही कुठं ठेवली आम्ही. बघा पुढचा माणूस बघा रस्ता शोधतो बघा. पुढचा रस्ता का शोधतो बघा. मॅच झालेले आहे. आता सगळं मर्सिडीजमध्ये बसतात आहे बघा. ड्रायव्हर पण बसला. हे प्रेक्षक पण बसतात. खूप छान वाटलं आज मॅच आम्ही बघायला आलो. अमर भालेकर यांनी आम्हाला फ्री सर्व्हिस दिल्याबद्दल आभारी आहोत. रतनबुवाला त्यांनी एंट्री भरलेली आहे पुढच्या टुर्नामेंटमध्ये पालेगुर्दा संघ मैदानामध्ये केलंय. आणि पप्पू शेट काय वाटेल तुम्हाला? ते मला खूप छान वाटलं कारण की मी पहिल्यांदा सचिन तेंडुलकर साहेब आपले आदर्श त्यांना पाहिले
तर खूप चांगलं वाटतंय मला. त्यांची 50 व्हायला पाहिजे होती ही आम्हाला अपेक्षा होती, पण त्या अपेक्षावरती पाणी फेडलेलं अमर भालेकर यांनी. आणि पप्पू यांना ती फुकटची मॅच बघायला लागला बरा वाटलं सगळ्यांना. फुकटची तिकीट असलं सगळ्यांना बरा वाटतं ती कशी करणार असो. अमर भालेकरने आमच्यासाठी तिकीट बुक केलेली आणि गाडी पण आता मला वाटतं जेवायला पण नेणार वाटतं ते. आणि पुढच्या IPL होणार आहे त्याच्यामध्ये पण सर्व मॅच आम्हाला फ्री मध्ये भालेकर. चला मग आता घरासाठी रवाना होऊया.